प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड या सेक्शन मध्ये एक ज्या प्रिपरेशन मेथड्सचा आपण वापर केला त्यामध्ये ड्राय आईस हा आपला शेवटचा पॉइंट होता. आज आपल्यासाठीचा जो भाग आहे तो आहे हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस ऑफ acid, chloride and acid anhydride. हा आहे आजचा आपला महत्त्वाचा पॉइंट. ऍसिड क्लोराईड आणि ऍसिड अनहायड्राइड हा भाग देत असताना ऍक्च्युली काय झालं माहितीये का, व्हाईस वर्सा प्रिपरेशन म्हणजे आपण ज्याच्यापासून तयार करायलो ऍसिड त्या ऍसिड पासूनच हे तयार होत असतं. तर आपला प्रत्येक सेक्शन जो आहे हा कसा तयार होतो हा आधी आपण भाग पाहतो. त्यातला ऍसिड क्लोराईड जो आहे असा जनरल फॉर्म्युला RC डबल बॉन्ड O हा Cl आणि हा जो आहे असा फॉर्म्युला आहे R हा C डबल बॉन्ड O हा O. आता हा असा दाखवला तरी चालतो, हा C डबल बॉन्ड O हा, अथवा हा असा दाखवला तरी चालतो, R हा C डबल बॉन्ड O हा O हा R हा C डबल बॉन्ड O हा. मग आता ऍसिड हायड्रोलायसिस आपण करत असताना ऍसिड क्लोराईड जो आहे याच्या बाबतीमध्ये आपण देत असताना आपण सांगितलं की हा R हा C डबल बॉन्ड O आणि हा OH. रिएक्शन पहा, प्लस concentrated HCl in presence of anhydrous Cl2. हे फक्त बोर्ड पॅटर्नचे पॉइंट्स नाही येतात, तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये फक्त डायरेक्ट रिएक्शन मिळेल. आपण थ्रू द पॉइंट म्हणजे पूर्ण IIT JEE आणि CET नीट सारखे पॉइंट कव्हर करत असताना हा कॉन्सन्ट्रेटेड HCl हा H2O बाहेर गेला आणि हा अनहायड्रस लक्षात घ्या आणि हा तयार झाला. आता मी तो त्या पद्धतीने दाखवतोय. हा एक R हा C डबल बॉन्ड O हा Cl प्लस H2O. कुठल्या प्रकारची रिएक्शन आहे? डिहायड्रेशन. रिमूव्हल ऑफ वॉटर इज नोन एज डिहायड्रेशन. आता या सेकंड पॉइंटला आपण हा R हा C डबल बॉन्ड O हा OH आणि हा PCl देऊ आपण. OH ची जागा Cl न घेण्यासाठी अतिशय चांगला क्लोरिनेटिंग एजंट आहे. फक्त हा थ्राईस वापरला. हा थ्राईस हा RC डबल बॉन्ड O हा Cl प्लस POH टेकन थ्राईस. आता काय केलं? R हा C डबल बॉन्ड O हा OH हा PCl आणि हा देत असताना हा आला R हा C डबल बॉन्ड O हा Cl प्लस POCl प्लस HS. समजा या तुलनेमध्ये हा R हा C डबल बॉन्ड O हा OH हा SOCl, R हा C डबल बॉन्ड O हा Cl प्लस SO2 प्लस HS. हे सर्व भाग पहा, ह्या सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला वापरायच्या आहेत. मी फक्त शॉर्ट मध्ये दाखवलं. ऍसिड क्लोराईड तयार करण्यासाठी वापरलेल्या या मेथड पैकी तुम्हाला OH ची जागा जी आहे ही Cl न घ्यायची आहे आणि एक ग्रुप अथवा ऍटम जर काढून त्याची जागा दुसरा ऍटम अथवा ग्रुप घेत असेल तर त्याला सबस्टिट्यूशन म्हणायचं. आणि इथे न्यूक्लियोफाइल्स सबस्टिट्यूशन झाल्यामुळे ह्या रिएक्शन ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. As OH has negatively charged, Cl is negatively charged, the electron rich species are known as a nucleophile. Hence, nucleophilic substitution reaction, we are able to displace OH by the Cl substitution reaction. आणि अशा पद्धतीचा ऍसिड क्लोराईड असतो. तुम्ही ऍसिड कुठला वापरता? ऍसिटिक ऍसिड असेल, प्रोपियोनिक ऍसिड असेल, या पद्धतीचा तुम्हाला हा भाग वापरता येतो. हा झाला एक सेक्शन. प्रिपरेशन व्यवस्थित काय करायचं, स्टॉप करायचं, हे लिहून घ्यायचं. इथे कॅटॅलिस्ट नसतो. ह्या पूर्ण रिएक्शन मध्ये तुम्हाला हा भाग येतो. ही मेथड सर्वात चांगली का असते? हा SO2 गॅस असतो, HCl गॅस असतो, म्हणून याला सेपरेट करण्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ही अतिशय कमी लागते. हा एक महत्त्वाचा भाग.
व्यवस्थित रिॲक्शन लिहा. आता ऍसिड क्लोराईड बद्दलच्या भागाबद्दल आपण जात असताना या प्रॉपर्टीज आज मला यासाठी शिकवायच्या आहेत, याच्यापासून ऍसिड तयार करायचा आहे, पण अलॉंग विथ सर्वच ऑब्जेक्टिव्ह पॉइंट्स हे आपण पाहत असताना लक्षात घ्या. आता एक्झाम्पल ऑफ R म्हणजे CH3, हा C डबल बॉन्ड O, हा Cl, हा C2H5, हा C डबल बॉन्ड O, हा Cl. प्रामुख्याने तुम्हाला एक मेथडचा भाग जर लक्षात आला तर हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हायड्रोजनची जागा काढून हा ग्रुप आपल्याला टाकता येतो. आणि हा टाकत असताना हा जो ग्रुप असा, तर या रिएक्शनला असाइलेशन रिएक्शन्स असं म्हटलं जातं. ज्या रिएक्शन मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला जो हायड्रोजन आहे त्याची जागा RC डबल बॉन्ड O घेत असेल तर, आणि याच्यामध्येही स्पेशली जर आपण हा CH3C डबल बॉन्ड O याच्या आधी तुम्ही अमाइन्स मध्ये पाहिलेला आहे, तर त्याला ऍसिटायलेशन असं म्हणायचं. सर्व पॉइंट एकाच पद्धतीनं एकाच वेळेला तुम्हाला क्लिअर होत जातात. CH3C डबल बॉन्ड O म्हणजे ऍसिटायलेशन, RC म्हणजे हा ग्रुप असेल तर ऍसिटायलेशन आणि अदर कुठलाही ग्रुप असेल तर असायलेशन. आता एक लक्षात घ्यायचं की यामध्ये हा कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचा H बाहेर काढणार म्हणजे H कोणासोबत रिएक्शन देणार म्हणजे बाहेर काय पडणार HCl. आता लक्षात घ्या, बाहेर पडणारा बाय प्रोडक्ट हा HCl आहे. ऍसिटायलेशन असायलेशन पेक्षा हा शब्द जास्त वापरतो आपण. ज्या रिएक्शन मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा एक अथवा जास्त हायड्रोजन काढून त्याची जागा जर ऍसिटाइल ग्रुप घेत असेल तर त्या प्रकारच्या रिएक्शनला ऍसिटायलेशन रिएक्शन असं म्हणायचं. The reaction in which one or more hydrogen of the organic compound replaced by the CH3C double bond O, that is acetyl group, is known as acetylation reaction. मग ते ॲनिलीनचं असो, ते फिनॉलचं असो, ते अमाइन्सचं असो, प्रायमरी अमाइन असो, सेकंडरी अमाइन असो. तर आणि विशेष म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीला ही तुम्ही डिस्टिंग्विश टेस्ट वापरली. प्रायमरी अमाइन्सचं असायलेशन केल्याच्या नंतर जे आहे 2 स्टेपमध्ये हा भाग तुम्हाला पाहायला मिळतो आणि तयार होणारा पदार्थ हा डायॲसिटाइल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. जर तुम्ही सेकंडरी अमाइन घेतला तर तयार होणारा पदार्थ हा सिंगल स्टेप मध्ये मोनो ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. जर तुम्ही टर्शरी अमाइन जर घेतला तर मात्र तयार रिएक्शनच होत नाही. आणि म्हणून प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सला डिस्टिंग्विश करण्यासाठी प्रामुख्याने या मेथडचा वापर हा केला जातो. कोणती रिएक्शन आहे? ऍसिटायलेशन. आता बाय प्रोडक्ट लक्षात ठेवा, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता आपला जो आजचा दुसरा भाग आहे हा या पद्धतीने लिहित असताना हा R, हा C डबल बॉन्ड O, हा OH, हा R, हा C डबल बॉन्ड OH एका खाली एक मॉलिक्यूल लिहायचे, हिट करायचं आणि एक जबरदस्त महत्त्वाचा डिहायड्रेटिंग एजंट जो आहे याचा वापर इथं करायचा. P2O5 नावाचा डिहायड्रेटिंग एजंट जो आहे, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर, एकामध्ये असणारा H आणि एकामध्ये असणारा OH. हा H2O बाहेर गेल्याच्या नंतर हा R, हा C डबल बॉन्ड O, हा कॉमन मध्ये असणारा ऑक्सिजन, हा R, हा C डबल बॉन्ड O आणि हा H2O. डिहायड्रेशन होत असताना काय झालं? ऍसिड मधलं डिहायड्रेशन झालं. हायड्राइड म्हणजे पाणी टाकणे आणि अनहायड्राइड म्हणजे पाणी निघून जाणे. मग अनहायड्राइड ऍसिडचं पाणी काढून टाकल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थाला अनहायड्राइड असं म्हटलं जातं. ऍसिड अनहायड्राइड हा तयार झाला. आता बेसिकली काय झालं या रिएक्शन मध्ये, जर समजा मी हा ऍसिटिक ऍसिड घेतला हा आणि हा दुसरा मॉलिक्यूल घेतला, तर एकामध्ये असणारा H आणि एकामध्ये असणारा OH हा जर हा निघून गेला तर हा CH3, हा C डबल बॉन्ड O, हा O, हा C डबल बॉन्ड O, हा CH3, हा CH, हा H.
ऍसिटिक ऍसिड पासून तयार होणारा ऍसिटिक अनहायड्राइड. ऍसिटिक ऍसिडचं आययुपीएसी नाव आहे इथेनॉइक ऍसिड. मग त्याचं आययुपीएसी नाव इथेनॉइक अनहायड्राइड. आपण जास्त ऍसिटायझेशन रिएक्शन साठी तुम्ही हा एक भाग वापरता CH3 C डबल बॉन्ड OCl अथवा हा दुसरा असतो CH3 हा CO एक शॉर्ट मध्ये देतो हा. तर हा ऍसिटाइल क्लोराइड क्लोराइड अथवा इथेनॉइल क्लोराइड आययुपीएसी नाव हा. ऍसिटिक अनहायड्राइड अथवा हा इथेनॉइक अनहायड्राइड. मग एक लक्षात घ्या रिएक्शन मध्ये काय व्याख्या केली तर रिएक्शन इन विच वन और मोर हायड्रोजन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाउंड रिप्लेस्ड बाय एसिटाइल ग्रुप दॅट इज CH3 डबल बॉन्ड विथ एसिटायझेशन रिएक्शन. मग या रिएक्शनचं हे वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं तर प्रामुख्याने तुम्हाला काय लक्षात येईल हा भाग प्रॉपर्टीचा लक्षात ठेवा. ऍसिटायझेशन रिएक्शनचा हा भाग लक्षात ठेवत असताना H हा Cl सोबत रिएक्ट व्हायला HCl हा बाय प्रोडक्ट आहे. जर तुम्ही इथं पाहिलं तर हा H हा या सोबत रिएक्ट झाला तर हा बाय प्रोडक्ट आहे लक्षात घ्या. आणि मग तो कोण आहे ऍसिटिक ऍसिड. हा कोण आहे HCl. आणि प्रामुख्याने इथं हा एक महत्त्वाचा भाग आहे रिएक्शन मध्ये whenever reactant are converted into product there is breaking of the some bond and the generation or formation of the new bonds. मग ही प्रोसेस होत असताना मीडियम हे व्यवस्थित असणं आवश्यक आहे. मीडियम हे ऍसिडिक अथवा बेसिक झालं तर इट अफेक्ट्स ऑन द प्रोडक्ट फॉर्म्ड. द न्यूली फॉर्म्ड प्रोडक्ट कॅन बी अफेक्टेड बाय द मीडियम so that the reaction medium should be maintained neutral. So in this reaction of acetylation, as in the acetyl chloride, the byproduct is the HCl, which is a hydrochloric acid which has the acidic nature. While in the using the acetic anhydride, the byproduct is the acetic acid which is also acid. Now the byproduct is acidic, so it can affect on the reaction. So to neutralize the medium, the most important catalyst. See here the important term that is used catalyst is the pyridine or pyridine. C5H5N benzene. This is the structure of the benzene which has the 6 carbon, 6 hydrogen, C6H6. As the cycle or ring of the benzene contains the same category of the carbon, it is known as a homocyclic. The cycle of the carbon, all the 6 carbon atoms are the same, since it is known as a homocyclic. Now one carbon and one hydrogen is dropped from the benzene ring. Now what is the structure? The structure is seen like that. 3 bonds, that unsaturation remains as it is, and here nitrogen comes here, C5H5M. This is the structure of pyridine. If we see one carbon, one nitrogen, and these are the 5 carbons. Now the ring, the cycle is of 6 atoms. Among them, one is a nitrogen, 5 are the carbon. Since it is known as a heterocyclic. आता लक्ष द्या काय सांगितलं तुम्ही. बेन्झेनची रिंग ही 6 ऍटम पासून तयार झालेली आहे. त्यामध्ये असणारे 6च्या 6 समान आणि सारखेच कार्बन आहेत. म्हणून तुम्ही त्याला होमोसायक्लिक अशी टर्मिनॉलॉजी वापरली. इथे तुम्हाला 6 ऍटम पैकी एक हा नायट्रोजन, 5 हे कार्बन आहेत. तर अशा पैकी तुम्ही हेटेरोसायक्लिक हे टर्म दिले. मग प्रश्न असा आला की तयार झालेला HCl अथवा तयार झालेला ऍसिटिक ऍसिड न्यूट्रल करण्यासाठी याचा वापर का झाला. तर 1884 च्या ॲलिनियस थेअरीनुसार H प्लस आयन ॲक्वियस सोल्युशन मध्ये देणारा हा ऍसिड, OH मायनस ॲक्वियस सोल्युशन मध्ये देणारा हा बेस. लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीने काय सांगितलं तुम्हाला की H प्लस आयन देणारा म्हणजे प्रोटॉन देणारा ऍसिड, प्रोटॉन घेणारा बेस. आणि 1923 ला एक महत्त्वाची थेअरी प्रपोज करण्यात आली.
गिल्बर्ट लेविस, जीएन लेविसनं हा आपल्याला सांगितलेला भाग असा आहे की those compounds which gives the lone pair of electron are known as a base आणि compounds accept the lone pair of electron are the acid. आणि मग हा जो बेस आहे, का बेस आहे? 7 नंबरचा नायट्रोजन 1s2 2s2 2px 2py आणि 2pz 111. Electronic configuration of nitrogen can be written in the form of box diagram like this way, in which it has the 2 paired electrons, 3 unpaired electrons. It undergoes the sp3 hybridization to give the 4 sp3 hybrid orbitals. Now this is the situation of how 4 sp3 hybrid orbitals are developed from the nitrogen, among which the 3 are the unpaired and 1 is the pair. According to the valence bond theory, only those atoms which has the unpaired electron can take part in the bond formation. That is, the bond formation is such a process in which only unpaired electron can take part. So that whenever nitrogen take part in the bond formation, just like to see the structure of ammonia, there are the 3 nitrogen and 3 bonds are formed with hydrogen, while the pair of electron which do not take part, that is one pair, and this is known as a lone pair of electron, which is responsible for the donating the pair of electron and which is the Lewis base. And so that this base reacts with HCl. हा बेस HCl सोबत रिएक्ट होत पिरिडिनियम क्लोराइड हा सॉल्ट तयार करतो, म्हणजे ऍसिडला न्यूट्रल करतो, आणि पिरिडिनियम ऍसिटेट नावाचा सॉल्ट तयार करतो, ऍसिटिक ऍसिडला न्यूट्रल करतो. कॅटॅलिस्ट हा एक महत्त्वाची टर्मिनॉलॉजी इथे वापरली जाते. हा आहे ऍसिड क्लोराइड आणि ऍसिड अनहायड्राइडचा पार्ट. आता तुम्ही पुस्तकात पाहिलं तर रिएक्शन मध्ये फक्त ऍसिड क्लोराइड मध्ये पाणी टाकलं की ऍसिड तयार झालंय, पण नीट सीईटी मध्ये एक्सपान्शन कसं असायला पाहिजे याबाबतचा भाग लक्षात घ्या. आपलं काय चालू आहे? प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. एक प्रामुख्याने आणि व्यवस्थित लक्ष द्यायचा. ड्यूरिंग द प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, द process or method used in the hydrolysis of acid chloride and acid anhydride. The addition of water is known as hydration or hydrolysis. The acid chloride is having the structure like RC double bond OCl, and the anhydrides are like this. Why there is a word anhydride comes? Hydride means the water, anhydride means no water. From the acid, if the water molecule is removed, then the structure of anhydrides are formed. Now how anhydride and acid chlorides are formed? In this situation, whenever 2 molecules of carboxylic acid undergoes dehydration in presence of a strong dehydrating agent like P2O5 phosphorus pentoxide, then there is a formation of the acid anhydrides. Acetic anhydride or ethanoic anhydride, these are the nomenclature depending upon the nomenclature such as the tribal or common name system or the IUPAC system. Now from there are the reactions which are explained on the board in the previous section, that how acid chlorides are formed. Whenever acid reacts with a concentrated HCl in presence of anhydrous HCl2, this is the first agent, second one is the PCl3, third one is the PCl5, and fourth one is the SOCl2. Either using any one of these 4, acid chlorides are formed, and in this reaction OH is the nucleophile as it has the negative charge, and it can be displaced by the Cl, which is also having the negative charge, since these are the nucleophilic substitution reactions. Now the most important commercial method is that the carboxylic acid wherever reacts with SOCl2, there is RC double bond OCl plus SO2 plus HCl. The SO2 and HCl, these byproducts are in the form of gaseous state, and so that for the separation, the economically, commercially, this method is best method for the preparation of acid chlorides. Now, among which using the acid chloride, see if the CH3C double bond O, then it is the acetylation reaction, the reaction in which one or more hydrogen of the organic compound replaced by the acetyl group is known as acetylation. In the acetylation reaction using acetyl chloride, HCl is the byproduct. In the acetylation reaction using acetic anhydride, acetic acid is the byproduct. As the byproduct are the acidic in nature, it can affect on the newly formed product, so that we have to maintain the nature neutral, and hence we use the catalyst pyridine. It is the heterocyclic, and as it contains the 1 nitrogen 5 carbon, as the different atoms are present in this chain. And according to the Lewis theory, this is the structure of the nitrogen
which undergoes the sp3 hybridization, which has the unpaired one paired electron. Valence bond theory suggests that only unpaired electron can take part in the bond formation, so that nitrogen can form the 3 bond and one pair of electron remains as it is, which do not take part in the bond formation, which is the lone pair of electron, and thus due to this it can react with HCl and acetic acid to neutralize the medium. Hence the pyridine is the most important catalyst used in the acetylation reaction using either acetyl chloride or acetic anhydride. Thus this is the basic information regarding the hydrolysis of acid chloride and acid anhydride. आता उरलेला जो सेक्शन आपल्याला हायड्रोलायसिस आहे तो आपण पुढच्या सेक्शन